आहे त्याचा विषय काय आहे आणि निवडणुकीबद्दल तुमचं काय आहे उमेदवारांबद्दल? मी जे आहे निवडणूक सुरू होण्यापूर्वी आम्ही निवडणुकीबद्दल आमच्या समाजासाठी आम्ही काही मागणी केलेली होती, ते पुढे आम्ही डिटेल्स त्याच्यामध्ये येईल. आणि जे आता या निवडणुकीमध्ये शेवटचा टप्पा आहे आणि आम्ही काही उमेदवारांना आम्ही त्याला पाठिंबा देणार आहे, ती यादी वगैरे मी वाचून दाखवेन पुढे. तर सर्वप्रथम असं हे आहे, माझं म्हणणं हे आहे की औरंगाबाद शहरामध्ये 2014ला मुस्लिम समाज एक झाला होता. मुस्लिम समाज एक झाल्यामुळं मुस्लिम समाजाचा आमदार औरंगाबाद शहरामध्ये निवडून आलेला होता. त्यानंतर 2021 मध्ये सुद्धा मुस्लिम समाज पूर्ण एक झालेला होता. एक झाल्यामुळे लोकसभेची जे खासदारकीची जागा आहे हे औरंगाबादमधून खासदार म्हणून मुस्लिम समाजाचा माणूस निवडून आलेला होता. हे असं हे आहे, म्हणजे एकता एक महत्वाची हे आहे. एक झाले तरच काही तुम्हाला हे म्हणजे समाजाचे प्रश्न सुटतील आणि समाजाचे उमेदवारी निवडून येतील. जर तुम्ही एकी केलं तरच तुम्हाला फायदा आहे. जर तुम्ही आपसमध्ये वेगवेगळे जर झालो तर तुमचा काही फायदा होणार, तोट्याशिवाय काही होणार नाही. म्हणून आपसामध्ये जे भांडत आहेत, आमची विनंती आहे की हे भांडण हे संपवून एक होऊन काम करायला लागावं, असं हे आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे आहे, महाराष्ट्रात समाज जास्त आहे. तर माझं असं विचार आहे, हे सर्व जे असतील ते माझे विचार असतील. ह्याच्यामध्ये चुकीचं काही निघालं केलं वाटत असेल तर कुणी हे घेऊन करून घ्यायचं नाही. म्हणजे माझे विचार आहेत, माझे विचार मी समाजाला कसं काय आहे हे सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून महाराष्ट्राचा जे मुख्यमंत्री आहे ते मराठा समाजाचंच झालं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि सध्या जे आहे, सध्याचं जे सरकार आहे महायुतीचं सरकार, हे महायुतीचं सरकार जे आहे ह्याच्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण यानंतर त्यांची सत्ता तर 100% येणार नाही. आणि जर समजा त्याच्यात त्यांनी काहीतरी करून जर सत्ताही जर हे करण्याचा प्रयत्न केले तरी शिंदे मुख्यमंत्री होणार नाही. हे राजकारणाचं एक पुढचा हे भाग आहे. त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी खूप मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत. तर नरेंद्र मोदींना आपण सर्व भारतातील सगळं लोकांना माहिती आहे की त्यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये काय आश्वासन दिले होते. लोकांच्या खात्यात 5 लाख 15 लाख देण्याची त्यांनी भाषा केलेली होती. ते पूर्ण झाली का? त्याच्यानंतर ते मुद्दे त्यांनी बाजूला करून दुसरेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. तर महत्वाचे मुद्दे आणि आणि त्यांनी मोदी साहेबांनी सांगितले होते 2014 मध्ये लोकांनी मतदान करण्यासाठी जाताना गॅसला नमस्कार करून मतदान करण्यासाठी जावा असं त्यांचं म्हणणं होतं. ते कुठे गेलं? आज गॅसचे भाव त्यांनी सांगितले होते ते भाव काय होते आणि आज त्यांची 10-11 वर्षापासून सत्ता आहे. तर आजचा त्यांचा गॅसचा भाव काय आहे? त्याचप्रमाणे आपले देशाचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत की मुस्लिम समाजाला आरक्षण आम्ही देणार नाही. पण मुस्लिम समाज आज तर आरक्षण मागत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी सांगत आहेत की वक्फ जे कायदा आहे, वक्फ कायदा ह्याच्या लोकसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत पारित होईल असं. तर आमचं हे आहे की हे कायदा सुद्धा पारित होणार नाही. कारण आमच्या समाजाचे लोक इतर लोकांना नितीश कुमार आणि बाबा नायडू यांचे विनंती करत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी विनंती मान्य करतील आणि त्यांनी आपलं जर पाठिंबा त्या हे वक्फ अधिनियमाला नाही दिल्यास हा लोकसभेमध्ये सुद्धा हे वक्फ कायदा पास होणार नाही असं म्हण. आणि हे यांनी जे आहे विकासाचं किंवा जनतेच्या फायद्याचं कोणतं काम हे महाराष्ट्र सरकार
आणि केंद्र सरकार करत नाही. फक्त हे मुस्लिम देशाचं काम करत आहे. तर आम्हाला विनंती आहे, असं द्वेष न करता तुम्ही विकासाच्या देश विकास कसं होईल, सगळ्यांची एकता कसं होईल याच्यावर तुम्ही भर देण्यात यावे असं आहे. आणि दुसरं जे आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये मोदीचे विचार आणि अमित शहाचे विचार अजिबात यांचे विचारांना महाराष्ट्रातून हद्दपार करा. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार, आंबेडकरचे विचार, शाहू महाराजचे विचार आणि फुले यांचे विचाराचा हे आमचा महाराष्ट्र आहे. तर या विचाराप्रमाणे हा महाराष्ट्राचं राज्य आणि कारभार आणि एकता झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे हे आहेत, हे महाराष्ट्र राज्यात सुद्धा आमचे राजकीय जे नेते आहेत, असदुद्दीन ओवैसी यांचे विचार आपण घेतले पाहिजे, अबू आझमीचे विचार घेतले पाहिजे, शरद पवारचे विचार घेतले पाहिजेत, उद्धव ठाकरेचे विचार घेतले पाहिजे आणि राहुल गांधी यांचे विचार घेतले पाहिजे. यांच्या विचाराप्रमाणे आपला महाराष्ट्र राज्याचे कारभार आणि काम झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी, आज जे शेतकरी आहे, आपले भारत देशाला अन्न पुरवणारा आणि सर्वात जास्त कष्ट करणारा शेतकरी आहे. शेतकरीचे तर आज इतके समस्या आहेत की शेतकऱ्याच्या समस्या कमी होतच नाहीत. आणि पुढे सरकार बी जे आहे, हे सरकार जे आहे ना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, दोन्ही सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात काही बोलायला आणि काही हे करण्यासाठी तयार नाहीत. तर शेतकऱ्यांचे जे आहेत, गेल्या 9 महिन्यामध्ये 1933 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. हे आकडे जाहीर आकडे जे आहेत, शासनाकडून हे आकडे केलेले आहेत. हे पेपरमध्ये असे आलेलं आहे आणि पेपरचे आमच्याकडे कटिंग आहे. तर हे शेतकऱ्यासाठी काय नियोजन करता येईल, पहिले हे दोन्ही सरकारला माझं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे करा. एवढे लोक आपल्या आत्महत्या करतात, यांचं जर तुम्ही निरासन जर करत नसाल शेतकऱ्यांचं, तर खूप दुर्दैवी गोष्ट आहे. सध्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी विमा देण्यात येत आहे, पण त्याची जे परतफेड जी विमाचे मंजूर होतो शेतकऱ्यांना, त्यांना जे पैसे मिळतात ते अत्यल्प आहेत. त्या अल्प पैशामध्ये जे आहे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघत नाही आणि त्यांचं कोणतंच भागत नाही. तर शेतकऱ्यासाठी प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या जे प्रश्नासाठी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसरं जे आहे, आता लाडकी बहीण, हे लाडकी बहीण जे योजना हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. ही योजना जे आहे, ही 2 महिने जे सरकारने पैसे दिलेले आहेत, पण हे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही. एक अर्थतज्ञ आहेत, अभय टिळक, महाराष्ट्रातील या लाडकी बहीण घोषणेमुळे हे खर्च मोठ्या प्रमाणात खर्च सुरू आहे. या घोषणेमुळे खर्च पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले आहे. वित्तीय व्यवस्थापन ढासळणार आहे, महसुली तूट वाढणार आहे, दीर्घकालीन उत्पादनाची हानी होण्याची भीती आहे, असं अभय टिळक जस्ट अर्थतज्ञ यांचं म्हणणं आहे. आणि तिजोरीमध्ये पैसाच नाही, तर ही जी योजना आहे पुढे चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट, या योजनेमुळे कांद्याचे भाव किती झाले हे बघा, बाजारात जाऊन. तेलाचे भाव काय झाले हे तुम्ही बाजारामध्ये जाऊन बघा. टमाट्याचे भाव काय झाले, भाजीपाल्याचे भाव काय झालेत, आणि इतर जे आहेत वस्तूंचे भाव हे लाडकी बहिणीमुळे जे आहे हे वाढलेले आहेत. तर हे भाव कमी करण्यासाठी आणि लाडकी बहिणींना आम्हाला विनंती आहे की तुम्ही जे हे फक्त तुम्हाला जे आहे तिकडून लोकांच्या खिशातून पैसे काढून हे सरकार जे आहे तुम्हाला इकडे पैसे देत आहे, तरी हे पुढे जे आहे योजना चालण्याची काही हे खरं नाही. बेकारी, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी झालेली आहे. याचं शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही 25 लाख लोकांना नोकऱ्या वगैरे देऊ, पण हे सुद्धा 25 लाख लोकांना नोकऱ्या देऊ शकणं अवघड आहे, कारण शासनाकडे पैसाच नाही. शासनाचं आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. जर ह्या शासनाने आम्हाला महाराष्ट्रात 25,000 सुद्धा नोकऱ्या दिले
तरी आम्हाला वाटेल की खूप मोठं हे होईल. तर हे आश्वासनाला ते जनतेने विचार केला पाहिजे. आता दुसरं की समाजाचं आमच्या आता समाजासाठी काम करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गल्लीमध्ये मुस्लिम समाजाचं गल्लीमध्ये नेता पाहिजे. गल्लीमध्ये समाजाने नेता तयार करा. त्याचप्रमाणे तुमच्या विभागात सुद्धा नेता तुमचे काम करण्यासाठी तयार करा. गावामध्ये काम करण्यासाठी मुस्लिम समाजाचा नेता तयार करा. गावानंतर विभागामध्ये तयार करा, तालुक्यात तयार करा आणि जिल्ह्यामध्ये तयार करा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नेता तयार करा. जर तुमचा नेता तयार करत असाल तरच तुमचे प्रश्न सुटतील. प्रश्नासाठी नेते झगडतील तरच जनतेचे प्रश्न तुमचे प्रश्न सुटतील. असं यामुळे जनतेला आपल्या ह्याच्यामध्ये विभागात सगळीकडे नेता तयार करणं अति आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मी जे आहे हे निवडणुकीची 2024ची निवडणुकीची प्रतिक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी कडून विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला 36 जागाची मागणी केलेली होती. तर यासाठी आम्ही माननीय शरद पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहित शेख यांना याचं निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर उद्धव शिवसेना यांच्या सुद्धा आदरणीय खैरे साहेब यांना सुद्धा ते एक निवेदन देऊन यांना आम्ही ते 36 जागाची मागणी केलेलं आहे, त्यांना निवेदन पोचलेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला या निवडणुकीमध्ये 36 जागा देण्यात आलेले नाही. म्हणून हे 36 जागा दिलेले नाहीत. तरी आम्हाला आमच्या प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या समाजाचे नेते पाहिजेत आणि आम्हाला आमचे जे प्रश्न मांडायचे आहेत हे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेमध्ये इतर आमचेच हे पाहिजे. त्यामुळे आम्हाला मी जे आहे आता महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही एमआयएमच्या नेत्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. त्याची मी यादी वाचून दाखवतो. धुळे शहर फारुख शाह एमआयएम, कारंजा युसुफ पुंजानी आणि त्यानंतर नांदेड साऊथ सय्यद मोईन, मालेगाव इस्माईल कासमी, कुर्ला आसमा शेख, भिवंडी वेस्ट वारिस पठाण, सोलापूर फारुख शाब्दी आणि औरंगाबाद मध्य नासेर आणि पूर्व इम्तियाज जलील हे आहेत. आणि त्याचप्रमाणे अपक्ष जे उमेदवार आहेत हे अपक्ष एक पाथरी आहे परभणी जिल्ह्यामध्ये बाबाजानी आहेत, त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे. त्यांना सुद्धा मत देऊन निवडून आणावं असं आमचं म्हणणं आहे. जालनामध्ये अब्दुल हाफिज हे अपक्ष आहेत जे खूप जनतेचे लोकप्रिय आणि अनेक कामे जनतेचे केलेले आहेत. यांना सुद्धा निवडून द्यावं असं हे आहे. त्यानंतर समाजवादी पार्टीचे जे आहेत अबू आसिम आझमी मानखुर्द शिवाजीनगर मुंबई समाजवादी पार्टी, तसंच रईस शेख भिवंडी पूर्व जिल्हा ठाणे यांना सुद्धा आम्ही हे केलेलं. आणि रियाज हाशमी भिवंडी पश्चिम जिल्हा ठाणे आणि त्यानंतर सईद खान भायखला मुंबई हे समाजवादी पार्टीचे या उमेदवारांना सुद्धा तुम्ही जनतेने सहकार्य करून हे द्यावं. त्यानंतर महाविकास आघाडीचे अकोला वेस्ट मध्ये साजिद पठाण, नॉर्थ मध्ये अब्दुल सत्तार, भिवंडी ईस्ट म्हणजे शेख रईस, मुंब्रा कालवा नजीब मुल्ला, मलाड ईस्ट असलम अली, चांदीवली आरिफ नसीम खान, अणुशक्तीनगर फहाद अहमद, बांद्रा वेस्ट आसिफ जकरिया, मुंब्रा देवी अमीन पटेल आणि एसटी महबूब शेख हे ह्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं असे आम्ही पाठिंबा दिलेले. त्याचप्रमाणे सर्वात जास्त जे आहे मुस्लिम समाजाला जर प्रतिनिधित्व कोणी दिलेले असेल तर ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी दिलेली आहे. तरी त्यांच्या सुद्धा आम्ही काही लोकांना हे करत आहोत आणि मी बाळासाहेब आंबेडकर यांचं अभिनंदन बी करतो की मोठ्या प्रमाणात मध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. धोरण हे वगैरे काय असेल ते असेल, पण एक समाजाला
त्यांनी जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यांचं ते खूप त्यांना अभिनंदन आणि हे करावं असं हे आहे. आणि त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांची हे होतं मलकापूर शहजाद खान, बालापूर खतीब सय्यद नतीउद्दीन, परभणी सय्यद समी शाहजा, तसेच कल्याण वेस्ट अयाज गफूर, हडपसर ॲडव्होकेट मोहम्मद फिरोज, मान इम्तियाज जाफर, सिरोल आरिफ मोहम्मद पटेल, सांगली अब्दुल्ला काजी. त्यानंतर नाशिक म्हणजे सय्यद मुशीर, अंधेरी पश्चिम पीर मोहम्मद खान, कोपरगाव शकील चोपदार, इचलकरंजी शमशुद्दीन मोमीन, माहीम आरिफ उस्मान, हिंगोली जावेद सय्यद, कोल्हापूर दक्षिण अब्दुल हमीद कालीन, लुकमान सिद्दीकी शहादा अलीबाबा, शहादा अलीबाबा, माजलगाव शेख मंजूर, संगमनेर अब्दुल अजीज, सांगली अलाउद्दीन काजी, शिरोल आरिफ मोहम्मद अली, हडपसर मोहम्मद एजाज आरिफ, कल्याण वेस्ट अयाज गुलदार, नागपूर. यानंतर बाकी जे आहे महाविकास हे मतदारांना आमचं हे पाठिंबा आहे. यानंतर जे राहिलेले सर्व महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना मुस्लिम समाजाने सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातील माझ्या वक्फचे जे माझे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत, आम्ही वक्फचे जे नेते आहेत, आमचे संपूर्ण आमचं मित्रमंडळी हे आहेत, त्यांना मी विनंती करतो की मी जे सांगितलं त्या विचारांना तुम्ही मान आणि हे देऊन या लोकांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि हे माझे विचार आहेत, वैयक्तिक विचार आहेत, एक समाजासाठी फायदेशीर विचार म्हणून मी हे केलेलं आहे. याच्यात काही मला असं वाटतं काही गैर नाही. आणि मी शेख खुर्रम अब्दुल रशीद साहेब, औरंगाबाद. नाही तुम्ही हे जे पाठिंबा